नमस्कार मित्रांनो, गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे तेजस आणि आज आपल्याकडे आहे मित्रांनो T3 विवोचा आणि विवोचाच Y29 5G. मित्रांनो, ह्या दोन्ही फोनमध्ये वेगवेगळे व्हेरियंट्स आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघूया कोणता फोन बेटर राहील इथे, 29 की T3. कारण की प्राईसचा डिफरन्स फक्त 1000 रुपयाला आहे. 16,999ला 29 दिलेला आहे आणि T3 आणि 17,999ला T3 येतो. चला तर मग बघूया दोघांपैकी कोणता फोन इथे बेटर राहील, T3 या 29. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. मित्रांनो, बॅक साईडमध्ये जर बघितलं तर हे दोन्ही फोन आपल्याला डुएल कॅमेरा आणि फ्लॅशलाईटच्या सेटअप सोबत दिलेला आहे. कॅमेराचा जो राऊंड आहे थोडासा चेंज इथे बघायला मिळणार आहे. इथे आपल्याला नोटिफिकेशन लाईट्स जो आहे तो इथे 29 मध्ये दिलेला आहे. T3 मध्ये नोटिफिकेशन लाईट जो आहे तो इथे आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. सोबतच दोन्ही जे फोन आहे बॅक साईडमध्ये मॅट फिनिशमध्ये आहे आणि थोडंसं हलकासा कलर ग्रेडिंग आहे इथे T3 मध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला. वेट अँड थिकनेसची जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे 8.1 mm ची थिकनेस जी आहे हे 29 ला दिलेली आहे आणि 7.83 mm ची थिकनेस T3 मध्ये. वेट जो आहे हा 198 ग्रॅमचा आहे 29चा आणि 185.5 ग्रॅम T3 मध्ये दिलेला आहे. इन अँड फिलिंग दोन्ही फोनमध्ये कम्फर्ट आहे, पण जास्त कम्फर्ट जर बघितलं मित्रांनो तर T3 येणार आहे, कारण की लाईट वेट आहे आणि स्लिम पण हँडसेट आहे. इन अँडमध्ये खूप कम्फर्ट इथे आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. हा मेन गोष्ट, हे दोन्ही फोन बॉक्सी डिझाईन सोबत येतात. इकडच्या साईडमध्ये व्हॉल्यूम अपडाऊनची की पॉवर की आहे आणि 29 मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर. वरच्या साईडमध्ये बघितलं मित्रांनो तर 29 मध्ये स्पीकर आहे आणि T3 मध्ये सेकंडरी माईक. खालच्या साईडमध्ये सुद्धा आपल्याला स्पीकर 29 मध्ये दिलेला आहे, कारण की हा डुएल स्टिरिओ स्पीकर सोबत येणार आहे हा फोन. दोन्ही फोनमध्ये स्पीकर टाईप सी चार्जिंग पोर्ट मिळणार आहे आणि 29 ला जो आहे हा हेडफोन जॅक दिलेला आहे, पण T3 मध्ये हेडफोन जॅक आपल्याला मिळणार नाही आहे. मित्रांनो, डिस्प्ले जर बघितले तर दोन्ही फोनमध्ये डॉट पंचोल स्क्रीन सोबत आहे. T3 मध्ये मित्रांनो 6.67 इंचेसचा LCD दिलेला आहे आणि 29 मध्ये 6.68 इंचेस. 29 मध्ये IPS LCD दिलेला आहे आणि T3 मध्ये अँड्रॉइड. रिझोल्युशनची जर गोष्ट केली तर 29 जो आहे हा फक्त HD प्लसच्या रिझोल्युशन सोबत येतो आणि T3 जो आहे हा मित्रांनो फुल HD प्लस मध्ये. आणि दोन्ही फोनमध्ये ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेसमध्ये काहीच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आहे. व्हिजिबिलिटी खूप चांगली दिलेली आहे दोन्ही फोनमध्ये, पण थोडं जास्त ब्राईट इथे T3 आहे. प्रोसेसर जे आहे मित्रांनो दोन्ही फोनमध्ये जर बघितलं तर मिडियाटेकचंच आहे. मिडियाटेक डायमेन्सिटी 6300चं जे प्रोसेसर आहे हे 29 ला आहे आणि T3 मध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 7200चं. दोन्ही फोन ऑक्टाकोर प्रोसेसर सोबत येतात. क्लॉक स्पीडमध्ये थोडासा चेंज इथे बघायला मिळणार आहे. T3 मध्ये आहे 2.8 गिगाहर्ट्जची क्लॉक स्पीड आणि 2.4 गिगाहर्ट्जची क्लॉक स्पीड 29 मध्ये. दोन्ही फोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 सोबत दिलेले आहे आणि फ्रंट टच OS सुद्धा 14च आहे इथे. कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर फ्रंट कॅमेरा मित्रांनो इथे 8 मेगापिक्सलचा 29 ला आहे आणि 16 मेगापिक्सल T3 मध्ये. बॅक कॅमेरा तर दोन्ही फोनमध्ये सेम आहे, जो की 50 मेगापिक्सल आहे. बॅटरीमध्ये थोडासा फरक इथे बघायला मिळणार आहे. 5500 mAh ची बॅटरी जी आहे हे 29 मध्ये आहे आणि T3 मध्ये 5000 mAh. चार्जर मित्रांनो सेम आहे दोन्ही फोनमध्ये, जे की आहे 44 वॅटचा. कॅमेऱ्यामध्ये बघितलं मित्रांनो तर लगभग सगळे ऑप्शन आहे आपल्याला. 50 मेगापिक्सलसाठी पॅनोरामा, पोर्ट्रेट मोड आणि स्लो मोशन हे मेन जे ऑप्शन आहे हे दोन्ही फोनमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग 4K मध्ये आपण T3 मध्ये करू शकतो, पण 29 ला मित्रांनो जे आहे हे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचं ऑप्शन आपल्याला बघायला नाही मिळणार आहे. कॅमेऱ्याची जर गोष्ट केली मित्रांनो तर हा पहिला फोन आहे T3 आणि सेकंड 29 आहे. इथे कॅमेरा क्वालिटी बघू शकता. कलर सॅच्युरेशन आणि शार्पनेस जो आहे हा मित्रांनो इथे T3 मध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे. हे जे काही पोर्ट्रेट मोड मधले इमेजेस आहे बघू शकता एक एक करून. इथे सुद्धा पोर्ट्रेट मोड मध्ये जो इमेजेस आहे तो सुद्धा इथे परफेक्टली आपल्याला T3 मध्ये बघायला मिळणार आहे, पण 29 मध्ये हलकासा ब्लरिंग इथे झालेला आहे. मित्रांनो, इथे इमेजेस क्वालिटी खरंच खूप चांगली आहे T3 ची. हा जो आहे काही सेल्फी इमेजेस आहे आणि हा पोर्ट्रेट मोडमध्ये. काही आम्ही नाईटमध्ये सुद्धा इमेजेस क्लिक केली आहे, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आणि हे जे आहे मित्रांनो नाईटमध्ये इमेजेस क्लिक केली आहे आणि नाईटमध्ये सुद्धा कॅमेरा क्वालिटी जर बघितली तर T3 ची थोडीशी बेटर इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. नाईटमध्ये इमेजेस कॅप्चर केल्यानंतर सुद्धा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इमेजेस दिलेली आहे. 29 मध्ये खूप जास्त नॉईस आपल्याला इमेजेसवरती बघायला मिळणार आहे, पण T3 मध्ये तेवढा नॉईस नाही दिलेला आहे. ही जे आहे हे काही सेल्फीची इमेजेस आहे. सेल्फीमध्ये सुद्धा मित्रांनो इथे T3 बेटर आहे नाईटमध्ये.
आणि मित्रांनो प्राइस सेगमेंटच्या नुसार फक्त 1,000 रुपयाचा डिफरन्स आहे. 18,000 रुपयाला T3 आहे आणि 17,000 रुपयाला 29 8GB वाला व्हेरियंट. तर इथे मित्रांनो जर बघितलं तर फक्त बॅटरी मोठी दिलेली आहे 29ला, पण रिझॉल्युशन जे आहे ते सुद्धा HD मध्ये आहे आणि प्रोसेसर सुद्धा कमी दिलेला आहे T3 पेक्षा. T3 मध्ये खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, जसं हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो, कॅमेरा क्वालिटी चांगली आहे मित्रांनो आणि स्लिम सुद्धा हँडसेट आहे. फक्त बॅटरी 5000 mAhची आहे, पण बाकी अदरवाईज अगर बघितला तर मोबाईल खरंच खूप चांगला आहे या प्राइस सेगमेंटमध्ये. फक्त 1,000 रुपये महाग आहे 29च्या 8GB वाला व्हेरियंटपेक्षा आणि आपण इथे आसानीने बाय करू शकतो या T3ला. जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.